आता आपण पोहोचलोय राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन 2024 या ठिकाणी। तर या ठिकाणी हा एक रोबोटिक्स आहे, सेल्फी पॉइंट म्हणून तयार केलेला आहे, तुम्ही होऊ शकता इकडे। नमस्कार, मी गिरीधर गुणवंत पानगाटे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उपरवाई पंचायत समिती कोरपणा, जिल्हा परिषद चंद्रपूर यामधून अध्ययन निष्पत्ती यावर आधारित प्रात्यक्षिक घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी चला करूया विज्ञान गणित सोपे यावर आधारित विद्यार्थ्यांना कृतीशील ज्ञान कशा पद्धतीने देता येईल आणि विद्यार्थी कृतीशील कसं करतील यावरचे खूप सारे मॉडेल्स या ठिकाणी मी सादर करतो आहे, ज्यामधून वैज्ञानिक तत्व काय आहे आणि विज्ञानाची समज कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची परिपूर्ण करता येतील आणि भविष्यवेधी शिक्षण मुलांना कशा पद्धतीने देता येईल या सर्व मॉडेलमधून मी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देतो आहे, की जेणेकरून आजचे विद्यार्थी उद्याचे तत्त्वज्ञ बनतील आणि त्यांच्या संकल्पना स्पष्ट होतील। हे करण्यासाठी या ठिकाणी मी गणित आणि विज्ञान याचे बहुविध मॉडेल या ठिकाणी आणलेले आहे आणि त्याद्वारे मी अनेक मॉडेल विद्यार्थ्यांना प्रदर्शित करतो आहे। जसं की हे घनता मॉडेल आहे, डेन्सिटी म्हणजे काय आहे, जसं ज्याची डेन्सिटी सर्वात कमी असते ते या तेलावर तरंगत आहे, म्हणजे थर्माकोल बॉलची डेन्सिटी कमी असल्यामुळे ते तेलावर तरंगत आहे आणि तेल पाण्यावर तरंगत आहे। याचा अर्थ तेलाची घनता, तेलाची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी आहे आणि पाणी सर्वात खाली आहे। पण तीन प्रकारचे बॉल मी या ठिकाणी घेतले, जे थर्माकोलचे बॉल आहे ते तेलावर पण तरंगत आहे आणि जे प्लास्टिक बॉल आहे जे पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतो आहे, कारण या प्लास्टिक बॉलची घनता तेलापेक्षा जास्त आहे पण पाण्यापेक्षा कमी आहे आणि खाली सर्वात मेटल बॉल आहे ज्यांची घनता या तेलापेक्षाही आणि पाण्यापेक्षाही जास्त आहे, म्हणून ते तळाशी गेलेले आहे। अशा पद्धतीनं साध्या साध्या मॉडेलमधून मोठ्या मोठ्या संकल्पना क्लिअर करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे सर।